नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता काव्या आरशासमोर उभी राहते आणि त्याचवेळी पार्थ त्या ठिकाणी आलेला असतो. काव्या पार्थला म्हणते, बरं झालं देशमुख, तुम्ही वेळेत आलात. मला सांगा, मी छान दिसतेय ना? काही कमी तर नाहीये ना? तर त्याचवेळी पार्थ काव्याला म्हणतो, नाही, काहीतरी अपूर्ण आहे. आता मात्र काव्या लगेच पार्थला विचारते, देशमुख, काय कमी आहे? सांगा ना. अहो, काय अपूर्ण आहे? पार्थ आता काव्याकडे पाहतो आणि त्यानंतर त्याच्या हातात असणारा गजरा काव्यासमोर धरत पार्थ काव्याला म्हणतो, हे अपूर्ण आहे. काव्या म्हणते, काय? पार्थ म्हणतो की हो, मागच्या वेळी सुद्धा तुमच्यासाठी गजरा आणलाच होता, पण त्यावेळी तर काव्या म्हणते, त्यावेळी तुमच्या आईने गजरा दिला होता. आता पार्थ आणि काव्याला तो क्षण आठवतो ज्यावेळी पार्थ काव्यासाठी गजरा घेऊन येतो. त्यावेळी मात्र काव्या पार्थवर खूप चिडलेली असते. ती पार्थला म्हणते, तुम्ही माझ्यासाठी गजरा का आणलात? तुम्हाला कोण म्हणालं होतं की माझ्यासाठी गजरा घेऊन यायचा? मला गजरा नको आहे. परंतु त्यावेळी पार्थ म्हणालेला असतो की मी नाही, आईने आणला आहे, आणि म्हणून शेवटी काव्या तो गजरा स्वीकारते. तर आता पार्थ काव्याला म्हणतो, खरं सांगायला काहीच हरकत नाही. खरं तर त्यावेळी सुद्धा गजरा मीच आणला होता, पण मला माहीत होतं की तुम्ही माझ्याकडून गजरा घेणार नाही, आणि म्हणूनच मी आईच्या नावाने विकला आणि तुम्ही तो घेतला. तर काव्या म्हणते, परंतु आता मी घेणार, आणि तोही पार्थ देशमुख, तुम्ही आणलेला गजरा. तर पार्थ म्हणतो, पण त्यावेळी तुम्ही मला नवरा मानत नव्हता. काव्या म्हणते, आता मी तुम्हाला नवरा मानते, आणि त्यामुळे माझ्या नव्याकडूनच मी गजरा घेणार आहे. तर पार्थ म्हणतो, मग ह्या काव्या म्हणते, मळायला कोण आई येणार आहेत का? तर का? पार्थ म्हणतो, सॉरी. असं म्हणत पार्थ स्वतःहूनच काव्याच्या केसात गजरा मळून देतो. तर आता काव्या आणि पार्थ दोघंही एकमेकांकडे पाहू लागतात. काव्या पार्थकडे पाहते आणि लाजू लागते. दोघेही खूप खुश असतात, दोघेही रोमँटिक झालेले असतात, आणि आता दोघंही एकमेकांमध्ये हरवून जातात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नंदिनी फोनवर बोलत असते आणि म्हणत असते, कारण देऊ नका, तुम्ही कबूल केलं होतं. आता हा आवाज पार्थ आणि काव्याच्या रूममध्ये जातो आणि त्यांच्या लक्षात येतं की हा तर नंदिनीचा आवाज आहे. पार्थ म्हणतो, नंदिनी. तर इकडे नंदिनी म्हणू लागते, तुम्ही मला काल कबूल केलं होतं ना? मान्य आहे, हे मी तुम्हाला रात्री सांगितलं, परंतु तरी सुद्धा तुम्ही कबूल केलं होतं. मग काय झालं? त्याच्या आता नंदिनीचा हा आवाज ऐकून कावळ्या पार्थला विचारते, नंदिनी ताई, कोणाला ओरडते? कारण नंदिनीचा असा आवाज या दोघांनी पहिल्यांदाच ऐकलेला असतो. तर दुसरीकडे नंदिनी फोनवर बोलत म्हणते, जर तुम्हाला जमणार नव्हतं तर तुम्ही तसं सांगायचं होतं ना? तसं असतं तर मी दुसरीकडे चौकशी केलेली असती ना? असं म्हणत नंदिनी खूप चिडलेली असते. तर दुसरीकडे काव्या पार्थलाम हाणते, नक्की नंदिनी ताई कोणावर ओरडते? चला बघूयात. असं म्हणत दोघेही आता रूम बाहेर येतात. तर इकडे नंदिनी फोनवर बोलत म्हणते, सन रात्री आहे का? रात्री त्याचा काय उपयोग? ठेवा फोन, बघते मी. असं म्हणत नंदिनी चिडलेली असते. आता काव्या नंदिनीकडे येते आणि म्हणू लागते, नंदिनी ताई, आज तुझी काव्या का झाली आहे? तर नंदिनी म्हणते, काही नाही. पार्थ विचारतो, काय झालंय नक्की? आणि हे काय, आज तर घोडी पाडवा आहे आणि अजून तुम्ही तयार नाही झालात. मला वाटलं होतं की तू तयार झाली अशील. आमच्या काव्या मडमनाच उशीर होणार आहे. आता फिसकारलेली मांजर बोक्याकडे रागाने पाहते. त्यावेळी मात्र पार्थ शांतच होतो. तर आता काव्या नंदिनीला म्हणते, ताई, ते जाऊ देत, तू सांग, तू का चिडचिड करतेस? काय झालंय नक्की? तर नंदिनी म्हणते, अग, आपला तो नंदू टेलर, त्यांना मी फोन केला होता. त्यांना मी कालच म्हणाले होते की माझ्या ब्लाऊजला फुल स्लीव्ज लावून द्या, आणि आता मी त्यांना फोन केला तर त्यांच्याकडे काहीच तयार नाहीये. मला ते काल म्हणाले होते की मिळेल. मग आता मला सांग, मी काय करू? नंदिनी असं बोलताच काव्या म्हणते, अगं ताई, पण तुला फुल सेवच आवडत नाहीत ना? मग आता हे नवीन काय अचानक? तर आता नंदिनी मनाशीच म्हणते,
तुला मी काय सांगू, कारण मी जर फुल सेवचा ब्लाऊज घातला नाही तर जीवांना मी आवडणार नाही. आता नंदिनीच्या डोक्यात हाच विचार चालू असतो. काव्या विचारते, काय ताई, अगं काय झालंय, कुठे हरवली आहेस? तर नंदिनी म्हणते, काही नाही, असंच म्हटलं ट्राय करून बघावा म्हणूनच. तर आता पार्थ विचारतो, काय झालं नक्की, मला ऐकू येईल, एवढे जरा जोरात बोलाल का, म्हणजे मला ऐकू येत नाहीये म्हणून म्हणतोय. आता पार्थ ऐकण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु पार्थच्या कानावर काही ऐकू जात नसतं आणि म्हणूनच पार्थ काव्या आणि नंदिनीला मोठ्याने बोलायला सांगतो. पण काव्या पार्थला म्हणते, आमच्या बायकांच्या गोष्टीत तुम्ही एक काम करा बरं, हाताची घडी, तोंडावर बोट घ्या आणि इथे शांत बसा. बिचारा पार्थ काव्याची आज्ञा पाळत शांत तोंडावर बोट ठेवत हाताची खडी घालून बसलेला असतो. तर आता काव्या नंदिनीला म्हणू लागते, ताई, आपण एक काम करूया, आपले ते टेलर काका आहेत ना, त्यांना यापुढे आपण लवकरच काही असेल तर सांगत जाऊया, म्हणजे त्यांचं सीजन असतं, मग त्यांना वेळ मिळत नाही, ही कारणं ऐकावी लागतात, त्यापेक्षा आपण अगोदरच तयारी केलेली बरी. नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे, पण आता मी काय करू? तर काव्या म्हणते, ताई, अगं काय हे तू आणि हा विचार करतेस? अगं तू कोणतीही साडी नेसलीस, कोणताही ब्लाऊज घातलास तरी छानच दिसशील. नंदिनी म्हणते, हो, पण असं म्हणत नंदिनी खरं काहीच काव्याला सांगत नाही. तर आता पार्थकडे पाहतात, तर पार्थ मात्र तसाच बसून असतो. आता नंदिनी आणि काव्याला हसायला येतं. नंदिनी काव्याला म्हणते, काय ग हे काव्या, पार्थच काय करून टाकलेस, बघ ना, बिचारा पार्थ कसा शांत बसून राहिला आहे. तर आता पार्थ सुद्धा अगदी विचारा असल्याचा नाटक करतो. काव्या म्हणते, हो का? तर आता नंदिनी म्हणते, हो ना. तर त्यानंतर आता नंदिनी म्हणते, चला चला उठा बरं, मी तुम्हा दोघांचे फोटो काढते. असं म्हणत नंदिनी आता काव्या आणि पार्थचे फोटो काढायला घेते. पार्थ म्हणतो, हो हो, आम्हा दोघांचे फोटो काढ, कारण मला पोस्ट करायचे आहेत. कारण कसं आहे ना, मागच्या घोडीपाडव्याला आमची घोडी जरा अशी उंच उभारली नव्हती, पण आता आमची घोडी, प्रेमाची घोडी, उंच उभारली गेली आहे, त्यामुळे आमचे फोटो काढ, मला पोस्ट करायचे आहे. नंदिनी म्हणते, हो काढते, पण तुम्ही वेगवेगळे पोस्ट तरी द्या. असं म्हणत नंदिनी त्या दोघांचे फोटो काढत असते. आता फोटो काढल्यानंतर नंदिनीच लक्ष जातो काव्याच्या हाताकडे. आता नंदिनीपेक्षा काव्या बारीक असते. आता नंदिनीला जीवाचं बोलणं आठवतं. जीवा फोनवर बोलत म्हणतो, या बाबतीत माझा पार्थ आता मात्र सॉलिड लक्की निघाला खरंच, पण माझं नशीबच खराब आहे. असं म्हणत जीवा मागेऊन पाहतो, त्यावेळी तिथे नंदिनी असते. आता नंदिनीला जीवाच हे फोनवरच बोलणं आठवत असतं. नंदिनीला जीवाचे हे शब्द आठवताच तिला खूप वाईट वाटतं आणि त्याच विचारात नंदिनी हरवून गेलेली असते. तर आता पार्थ आणि काव्या एकमेकांकडे पाहतात आणि फोटोसाठी पोज देत असतात. आता पार्थ नंदिनीला म्हणतो, नंदिनी, अग फोटो काढ. आता नंदिनी भानावर येते आणि पार्थ आणि काव्याचे फोटो काढत असते. नंदिनी म्हणते, हो, छान पोस तर द्या. आता दोघेही छान पोस देत असतात. नंदिनी त्यांचे फोटो काढते आणि म्हणू लागते, खरंच किती छान आले फोटो. काव्या म्हणते, दे बघूयात. आता काव्याला सुद्धा फोटो आवडलेले असतात. काव्या म्हणते, ताई, अग जीवा तयार झालाय का, बघ ना, म्हणजे तुझे आणि जीवाचे सुद्धा असे छान छान फोटो काढूयात. नंदिनी म्हणते, हो, मी बघतेचा. असं म्हणत नंदिनी आता रूमच्या दिशेने निघून जाते. इथे पार्थ आणि काव्या दोघेही एकत्र मिळून फोटो पाहत असतात. तर पार्थ काव्याला म्हणतो, बरं चला, मागच्या वेळी कसं छान श्रीखंड बनवलं होतं तसंच यावेळी सुद्धा बनवत चला. तर त्याचवेळी त्या ठिकाणी मान्नीताई येतात आणि म्हणू लागतात, अजिबात नाही, यावेळी काव्या श्रीखंड बनवणार नाही. आता हे ऐकून काव्या आणि पार्थला धक्काच बसतो. काव्या पार्थकडे पाहू लागते, तर दुसरीकडे पाहायला मिळतं जीवा तयार होत असतो आणि त्याचवेळी नंदिनी आवाज देत जीवाला विचारते, जीवा, झाली का तुमची तयारी? आता नंदिनी रूममध्ये येत आहे. हे ज्यावेळी जीवाच्या लक्षात येतं त्यावेळी जीवा मुद्दामून कुडत्यामध्ये अडकून घेतो आणि म्हणू लागतो, नंदिनी,
अग बरं झाली तू आलीस, अग ये ना, मी बघ ना अडकलो आहे कुर्त्यामध्ये. नंदिनी म्हणते, जीवा काय आहे, असं म्हणत नंदिनी आता जीवाचा कुर्ता नीट करणार, परंतु त्यावेळी तिच्या लक्षात येतं की आपण जर जाड दिसलो तर जीवा काय म्हणतील, आणि म्हणूनच नंदिनी जीवाला म्हणते, एकच मिनिट हा, असं म्हणत ती कपाटातील शॉल घेते, शॉल गुंडाळते आणि त्यानंतर कुर्त्यामध्ये अडकलेल्या जीवाला बाहेर काढते आणि त्याचा कुर्ता नीट करून देते. आता हे पाहून जीवा म्हणतो, बरं झालं तू वेळेत आलीस, मी तर कुर्त्यात पूर्णपणे अडकूनच गेलो होतो. आणि त्याचवेळी जीवाच नंदिनीकडे लक्ष जातो. जीवा म्हणतो, हे काय, तू शॉल का घेतली आहेस? नंदिनी म्हणते, ते मला थोडी थंडी वाजते ना. आता मात्र जीवाला धक्काच बसतो. जीवा म्हणतो, काय मार्च महिन्यात आणि थंडी, तू बरी आहेस ना, म्हणजे तुला बरं वाटत नाहीये का? नंदिनी म्हणते, नाही मी ठीक आहे. तर जीवा म्हणतो, बरं ठीक आहे, तू ती शॉल ठेव, थांब मी तुला माझं जॉकेट देतो. असं म्हणत कपाटातील जॅकेट घेण्यासाठी जीवा जातो. नंदिनी म्हणते, नाही जीवा, मला नाही होणार. जीवा म्हणतो, होणार, एक मिनिट. असं म्हणत जीवा नंदिनीला म्हणतो, हे घे. नंदिनी म्हणते, प्लीज. जीवा म्हणतो, खरंच नको आहे ना? नंदिनी म्हणते, हो मला खरंच नको आहे. आता जीवा हातातील जॅकेट बेडवर टाकतो. नंदिनी जीवाकडे पाहता जीवा म्हणतो, ठेवतो मी नंतर. तर नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे. तर आता जीवा स्पेशल काय बनवायचं हे सगळं काही कोणी ठरवलं नक्की, तुम्हाला सांगू का? असं म्हणत माने ताई म्हणतात, उंच घोडी ही फक्त संस्कृतीची नाही तर विचारांची सुद्धा उभारली गेली पाहिजे. आता माने ताईंच हे बोलणं काव्याला भरपूर आवडलेलं असतं. काव्य माननी ताईंच कौतुक करत म्हणते, क्या बात आहे आई, अहो किती छान बोललात तुम्ही, खरंच अगदी विचार करण्यासारखं. खरं सांगू का आई, आजच्या दिवसापासून आपण मात्र या सगळ्यांमध्ये बदल घडवायचा आहे, आपल्यापासूनच आपण सुरुवात करायची आहे. असं म्हणत आता काव्या पार्थकडे पाहते आणि म्हणू लागते, पार्थ देशमुख घ्याल का? आज आपल्या घरच्या किचनची सगळी जबाबदारी. आता मात्र पार्थला काय बोलावं काहीच कळत नाही. पार्थ म्हणतो, नाही म्हणजे मी हे सणाचे कपडे घालून स्वयंपाक कसा करू ना, म्हणून म्हटलं की आजच्या दिवस तरी नको. तर माननी ताई म्हणतात, का? अरे आम्ही नाही का असे छान तयार होऊन दागिने वगैरे घालून स्वयंपाकघरात वावरतोच ना? खरं तर उलट एखादा दागिना कमी घातला ना तर नव्याच अगदी बरोबर लक्ष जातो. आणि मग विचारलं जातं, काय मी तुझ्यासाठी काही कमी केलं का? असं म्हणत माननी ताई पार्थला जाणीव करून देत असतात. तर पार्थ माने ताईंकडे पाहताच माननी ताई म्हणतात, तुझे बाबा असे नाहीयेत, ते तसं काही म्हणत नाहीत, परंतु समाजामध्ये असे असंख्य घरे आहेत की तसं तिथे केलं जातं. म्हणजे बायकाने साडी नेसून दागदागिने घालून मगच सणाच्या दिवशी स्वयंपाक बनवायला घ्यायचा, अशा काही ठिकाणी रीतिरिवाजी असतात. आणि म्हणूनच पार तुला सांगते की तुम्ही सुद्धा करा ना अशा या कपड्यांमध्ये स्वयंपाक. तर काव्या पार्थची मस्करी करत म्हणते, तुम्ही तर नेकलेस वगैरे पण घातला नाहीये. पार्थ माननी ताई हसू लागतात. तर पार्थ त्यांना म्हणतो, तुमचं नक्की चाललंय काय? म्हणजे तुम्हा बायकांच्या कुठला सोशल मीडियावर काही ग्रुप आहे का? म्हणजे अशा काही गोष्टी तुम्हाला सुचतायत आणि तिथून तुम्ही इन्स्पायर झाला आहात का? काय चाललंय तुमच्या दोघींचे का? हात दोन माझ्या पाठी लागला आहात. तर काव्या म्हणते, काय झालं? विचार करूनच खांब फुटला ना, राहू देत. पार देशमुख तुम्हाला जमणार नाही, मला माहिती आहे तुम्हाला काही जमणार नाही. आई राहू देत, त्यांच्यावर नका उगाच प्रेशर टाकू. मी आहे ना, मी बनवते आजच्या श्रीखंड, मी बनवते. तर आता माननी ताई म्हणतात, काव्या म्हणते, हो आई मी बनवते. तर पार्थ म्हणतो, एक मिनिट, मला श्रीखंड बनवता येत नाही परंतु पुया मात्र तळता येतात. तर काव्या म्हणते, काही हरकत नाही, चांगलं आहे की अहो शेवटी मी तुमची बायको आहे, तुमची अर्धांगिनी आहे, मग तुम्हाला श्रीखंड बनवायला मी शिकवेनच. म्हणजे तुम्हाला पुया तळता येतात, मग फक्त राहिलं काय श्रीखंड बनवायला शिकवायचाय, मग तो मी शिकवेनच ना. कारण कसं आहे
मी कधीतरी नसेल, मी जर कुठे गेली तर मग तुम्हाला जर श्रीखंड खावासा वाटला तर तुम्हाला बनवता येईल ना. तर आता पार्थ काव्याच हे बोलणं ऐकताच काव्याला प्रश्न करत म्हणतो, तुम्ही कुठे जाणार आहात आता. मात्र काव या काहीच बोलत नाही, परंतु त्याचवेळी रम्या त्या ठिकाणी आलेली असते आणि म्हणू लागते, मी घेऊन जाणार आहे तिला आता. पार्थ मानिनी ताई आणि काव्याला धक्काच बसतो. रम्या छान ड्रेस करून तयार होऊन खाली आलेली असते आणि रम्यासोबत वसो आत्याही असतात. आता रम्याच्या बोलण्याचा अर्थ पार्थला कळालेला नसतो आणि म्हणूनच पार्थ रम्याकडे पाहतो. रम्या म्हणते, अरे मसे, उद्या माझं लग्न होईल आणि मग मी पाठ राखीन म्हणून काव्यालाच माझ्यासोबत घेऊन जाईन असं म्हणत आता रम्या विषय बदलते. तर मानिनी ताई रम्याला म्हणतात, रम्या खरंच खूप छान दिसतेस. विजय बघता क्षणी तुझ्या प्रेमात पडेल. आता रम्या विजयला भेटण्यासाठी निघालेली असते. काव्या म्हणते, अग रम्या एक मिनिट हा असं म्हणत काव्या रम्याला काजळाच्या टीका लावते आणि म्हणू लागते, ऑल द बेस्ट हा. तर त्यानंतर पार्थ काही तिच्याकडे लक्ष देत नसतो. पार्थ रम्याकडे पाहतही नाही. हे ज्यावेळी रम्याच्या लक्षात येतं त्यावेळी रम्या पार्थला आवाज देत म्हणते, पार्थ अरे काय हे, तू मला बेस्ट विशेस देणार नाहीयेस का. तर पार्थ लगेच रम्यांना म्हणतो, ऑल द बेस्ट तुझ्या या नव्या प्रवासासाठी. रम्या म्हणते, थँक्यू बरं आई, आज मी दुपारी जेवायला नसेना ना तुम्हा सगळ्यांसोबत. तर वसवत्या म्हणतात, काही हरकत नाही, परंतु मला फोन करत जा. आणि तुम्ही कुठे भेटणार आहात. रम्या म्हणते, कॅफेमध्येच भेटणार आहोत. मी तुला सगळं अपडेट करत जाईनच, परंतु हो चलाला मला वेळेत पोहोचायला व नाहीतर तो पार सारखा असेल तर पहिलं इम्प्रेशनच बॅड पडेल ना. तर काव्या म्हणते, नाही असं काही होणार नाही, मी आहे ना तुला सोडायला. असं म्हणत काव्या आता रम्याला घराबाहेर सोडण्यासाठी निघून जाते. तर इकडे पार्थ विचार करत म्हणतो, देवा या रम्याचं आयुष्य नीट मार्गी लागू द्यात. तर इकडे रम्या आता विजयला भेटण्यासाठी कॅफेमध्ये आलेली असते. रम्या पाहते तर विजय अजूनपर्यंत आलेला नसतो आणि म्हणून रम्या एका खुर्चीवर बसते आणि विचार करत म्हणते, ते हा जो कोणी विजय आहे ना, त्याला पुढच्या 5 मिनिटात मी माझ्या जाळ्यात तोडणार आहे. आता रम्या विजयची वाट पाहत असते. त्याचवेळी रम्यासमोर एक व्यक्ती येते आणि मेनू कार्ड देत म्हणतो की मॅडम काय ऑर्डर आहे तुमची. रम्या त्यांना विचारते की इथली स्पेशालिटी काय आहे. तर ते म्हणू लागतात, इथली स्पेशालिटी हीच आहे की सुंदर आणि जेन्युअल मुलांची अगदी छान पद्धतीने लग्न जमतात. आता रम्या पाहते तर रम्याच्या समोर उभी असणारी व्यक्ती ती वेटर नसून आता तिच्या समोर उभा असतो विजय. तर आता रम्या म्हणते, विजय तुम्ही. तर आता विजय म्हणतो की हो मी विजय. मत रम्या आपली ओळख करून देत म्हणते, मी रम्या असं म्हणत आता दोघांनीही आपली ओळख एकमेकांना करून दिलेली असते. आता विजयने येताना रम्यासाठी बुके आणलेला असतो. रम्या आता विजयला म्हणते, थँक्यू सो मच, पण मला एवढंच सांगायचं आहे की मला बुकेपेक्षा गजरे आवडतात. तर आता विजय म्हणू लागतो, बरं मी लक्षात ठेवेन. तर रम्या म्हणते, बरं ठीक आहे. तर आता रम्या विजयला म्हणते, पण विजय हे सगळं काय होतं, म्हणजे तू असा सरळ माझ्यासमोर का नाही आलास, हे सगळं काही वेटरच वगैरे. तर आता विजय म्हणतो, म्हणजे काय झालंय, वेबसाईटवरून कुठल्यातरी मुलीला भेटायला जाणं ही माझी पहिलीच वेळ होती. खरं तर मला वाटलं होतं की तुम्ही माझ्यासोबत फ्रक वगैरे कराल, म्हणजे तुमच्या मैत्रिणींना वगैरे घेऊन याल, तुम्ही एकटे येणारच नाही किंवा येणारच नाही असं वाटलं होतं. रम्या म्हणते, नाही असं काहीच नाही. बरं ठीक आहे, पण तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. आता विजय सुद्धा रम्याला गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत म्हणतो, खरं सांगायचं तर माझं सध्या बिझनेसच्या कामानिमित्त परदेशात जाणं येणं हे सगळं काही चालू असतं आणि या सगळ्या गडबडीत कुठला वार कुठले सण हे काही लक्षातच राहत नाही. रम्या विजयला म्हणते, इट्स ओके, काहीच हरकत नाही. खरं तर तुझ्या जो काही तू बायोडाटा अपलोड केला होतास त्यामध्ये
मी तुझ्या कामाबद्दल वाचलं आहे सगळं काही असं म्हणत आता रम्या विजयला आपल्या जाळ्या तोडण्याच्या आणि चांगुलपणाचा नाटक करण्याचा प्रयत्न करत असते. आता विजय रम्याला विचारतो, बरं ठीक आहे, पण तुम्ही काय घेणार आहात? तर रम्या म्हणते, सॉरी पण आपण असं फॉर्मॅलिटीज असं बोलणं त्यापेक्षा आपण दोघांनी एकमेकांना अरे तुरेच करूयात का, म्हणजे तुला चालणार असेल तर, म्हणजे असं आवोजावं अशा फॉर्मॅलिटीज नको असं मला तरी वाटते. विजय म्हणतो चालेल, काहीच हरकत नाही असं म्हणत विजय आता रम्याला विचारतो, काय घेणार आहेस तू? रम्या म्हणते, मला एक सिनेमन कॉफी चालेल, पण तुला काय आवडतं म्हणजे प्यायला वगैरे असं म्हणत रम्या आता विजयची आवड निवड विचारत असते. तर विजय रम्याला म्हणतो, फ्रेश फळांचा फ्रेश ज्यूस. खरं तर मला अशा गोष्टी आवडतात ज्या ख्या आहेत, ज्या नैसर्गिक आहे. अशाच आर्टिफिशियल वस्तू किंवा आर्टिफिशियल गोष्टी मला अजिबातच आवडत नाहीत. आता विजय वेटरला बोलावून घेतो आणि त्यानंतर रम्यासाठी सिनेमन कॉफी आणि आपल्यासाठी फळांचा फ्रेश ज्यूस ऑर्डर करतो. तर इकडे रम्या मनाशीच म्हणते, विजय अरे तू जरी सिनेमन कॉफी म्हणायला असतास ना तरी सुद्धा मी तुझ्यासोबत कॉफी प्यायलाच नसते, कारण मी फक्त कॉफी एकाच व्यक्तीसोबत पिते, ते म्हणजे माझा पार्थ. असं म्हणत रम्याच्या मनात मात्र वेगळेच विचार चालू असतात. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं नंदिनी अजूनही त्याच विचारात हरून गेलेली असते. माननी ताई नंदिनीला म्हणतात, नंदिनी अग काय झालं, कसला विचार करतेस? नंदिनी म्हणते, काही नाही आई. माननी ताई म्हणतात, नाही मी पाहिल्य तू कुठल्या तरी विचारात आहेस, त्यामुळे मला सांगशील का? नंदिनी म्हणते, आई आपण नंतर बोलूयात ना. माननी ताई म्हणतात, नंतर कशाला, आत्ताच सांग काय झालंय नक्की. आता माननी ताई नंदिनीला विचारत असतात. त्याचवेळी काव्या आवाज देत म्हणते, आई नंदिनी ताई अग इकडे या ना. आता नंदिनी आणि मानिनी ताई जातात आणि पाहतात तर छान घोडीची तयारी केलेली असते. आता मानेनी ताई आपल्या दोन्ही मुलांच कौतुक करतात आणि म्हणू लागतात, खरंच खूप छान तयारी केली आहे. आता मानाप्रमाणे पार्थ आणि काव या घोडची पहिली पूजा करतात आणि त्यानंतर जीवा आणि नंदिनी. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं काव्या पार्थला म्हणते, मागच्या वेळी मी तुमच्या हातचा घास खाल्ला नव्हता, परंतु यावेळी तुमच्या हातूनच मी पहिला घास खाणार आहे. आता पार्थ काव्याला पहिला घास भरवतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं जीवा नंदिनीचं वजन चेक करत असत. आता वजनही वाढलंय, तर ते दोघांनी मिळूनच कमी करू. आता मात्र नंदिनीच्या चेहऱ्यावर हसू येतं. आता नंदिनी खूप खुश होते. आता तरी नंदिनीच्या मनातील गैरसमज कमी होईल का, तर दुसरीकडे विजय मतकरी हा रम्याला ओळखू शकेल का, हे आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.